अध्यक्ष मामा देशमुख, जेमिनी कडू, श्रीमंत कोकाटे 12 जानेवारीला शिंदखेड राजाला गेलो आणि शिंदखेड राजाला मी पाहिलं की ज्या शिंदखेड राजामध्ये हजारो लाखो पुस्तकाचे दुकान आहे तिथं भाऊ करोड रुपयाचे पुस्तकं विकल्या जातात का? कारण ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर होईल भोई सपाट. आणि मी नेहमी गाणे त्या नवीन चालीवर लिहित राहतो कारण माझं कीर्तन माझ्या लहान बाल गोपालापासून तर म्हाताऱ्यापर्यंत सर्वांना आवडलं पाहिजे की चला जाऊ शिंदखेड राजाला चला जाऊ शिंदखेड राजाला. माझी जाऊ शक्ती घेऊ बालशिवाचे धडे घेऊ माझी जाऊ शिवाच्या शिंदखेड राजाला चला जाऊ शिंदखेड राजाला. आणि आयुष्यात एक वेळा तरी 12 जानेवारीला शिंदखेड राजाला आपल्या माय बहिणीला घेऊन या. अरे आपल्या आई बहिणीला दर्शनच करून द्यायचं आहे, शिंदखेड राजाचं करून द्या माझ्या जिजामातेचं. येती बुद्धिवान लोक परिवर्तनाचे हे चेक बुवा बाजीने ठोकली मेघ डोकं आपलं केलं खोक. येती बुद्धिवान लोक परिवर्तनाचे हे चेक बुवा बाजीने ठोकली मेघ डोकं आपलं केलं खोक. मनुस्मृती जाऊ जाळाया शिंदखेड राजाला चला जाऊ शिंदखेड राजाला. अरे आपल्या आई बहिणीला न्यायचं जायचं शिंदखेड राजाला न्या, नागपूरच्या दीक्षाभूमीवर न्या. अरे एवढंच नाही तर संत गाडगे बाबाची जन्मभूमी दाखवा. जर आम्हाला दाखवायचं जायचं महाल त्या 14 तळ्यावर पाणी पिण्याकरता केवढा त्रास झाला. माय बहिणींनो तुम्ही ऐका व्रत वैकल्य काढून फेका. अरे उपवासाच्या पायी दमाची बिने मरू नका बुवा बाजीला पहा उठाला.